देऊ शकत नाही, मला आपल्याकडनं हे उत्तर अपेक्षित आहे भाजपकडून. माइनकर ज्येष्ठ विश्लेषक आहेत, त्यांच्याबद्दल आदर राखून मला सांगायचंय की अमित भाईंनी कुठेही मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता. उलट त्यावेळच्या जेवढ्या काही जाहीर सभामध्ये झाल्या होत्या त्या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे उद्धव ठाकरेंच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्याच्या सगळ्याच्या ऑडिओ व्हिडिओ आपल्याकडे सगळ्यांकडे उपलब्ध आहेत. मुळामध्ये फेक नरेटिव्ह तयार करायचा आहे आणि आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पाहिजे होतं असं कधी उद्धव ठाकरेंना सुचलं? जेव्हा उद्धव ठाकरेंना वाटलं की भारतीय जनता पार्टी शिवाय आपण सत्ता स्थापन करू शकतो, त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये आलं. माइनकर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की काँग्रेसमुळे उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहे, हे खरं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसनी उद्धव ठाकरेंना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि ते सुद्धा लाचार म्हणून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हे वास्तव महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीची लाचार असलेली लोक नको म्हणून 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातील सरकारला 137 आणि अजितदादांसोबत जवळपास आम्ही 227 जागांवर विजयी झालो आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला भरभरून असा कौल दिलेला आहे. आता राहिला मुद्दा, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर देवेंद्रजी फडणवीस यांनी का दिले? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देवेंद्रजी त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सातत्यानं भारतीय जनता पार्टीने मतं चोरली, मॅन्डेट चोरला अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी खोटा आरोप करतायत. त्याला उत्तर देणं भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे. लोकांमध्ये जर का फेक नरेटिव्ह असेल, लोकांमध्ये राहुल गांधी चुकीची माहिती सांगत असेल, खरं तर राहुल गांधीला लोकांनी घरी बसवलं. जवळपास 28 निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. आता देखील बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींचा दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्याचं कारण दारुण पराभवासाठी कारण समोर आणली जात आहेत. कपिलजी, हा आरोप आपल्याला मान्य आहे का नवनाथ बन यांनी केलेला? तसंच आश्रित सेना तुम्ही करून ठेवलेली असा अरुणजी देखील बोलतात. नवनाथजी, अगदी थोडक्यात आपला मुद्दा पूर्ण करा, मला कपिलजींकडे जायचं. बोला नवनाथजी. राहुल गांधी निवडणूक आयोगाकडे जात नाहीत. निवडणूक आयोगाने त्यांना बोलवलं, निवडणूक आयोगाने सांगितलं की शपथपत्रावर तुम्ही लिहून द्या. त्याबद्दल ते चकार शब्द बोलत नाहीत. फक्त प्रसार माध्यमात बोलायचं, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, पीपीटी दाखवायची. यांनी निवडणूक जिंकता येत नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर शपथपत्रावर लिहून द्या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. बरं, पण तेच पुरावे जे आहेत ते सगळ्यांसमोर पत्रकार परिषदेमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता. कपिलजी बोला. मुळात नवनाथ बन यांनी केलेले आरोप हे सगळे हास्यास्पद आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी राहुल गांधी यांच्या दारुण पराभवाची चर्चा केली